नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या सभागृहात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवकार फोपेरी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मांडवकार फोपेरी चिंचवली बांधण या गावातील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। तसेच माध्यमिक विद्यामंदिर फोपेरी विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्म, कापड तसेच शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। पंचक्रोशीतील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला। महत्त्वाचे म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असून भविष्यात ती घटू नये ह्यासाठी नागरिकांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे। तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। सदर कार्यक्रमाला चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम गावंड तसेच शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व मान्यवरांसाठी नाही मोठ्या उत्सवात संपन्न होत आहे। आपल्याला एक चांगला दिवस मिळाला आज आषाढी एकादशीचा आणि या दिवशी आम्ही एक उद्देश समोर ठेवतो की आम्ही जवळजवळ सर बोलल्याप्रमाणे 30 ते 35 वर्ष आम्ही मांडवकर गावात वह्या वाटप कार्यक्रम करतो आणि आज हा कार्यक्रम जो आपण ठेवला आहे तो कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या नांदणकर वगळता सर्व गावामध्ये आपण ठेवला। म्हणजे मांडवकरमध्ये आहे, फोपेरीमध्ये, चिंचवली, बांधण या गावामध्ये विशेष कार्यक्रम आज आपण ठेवला। कारण त्याच्यामध्ये एक उद्देश असा होता की सोहळा नाही गाड्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपले माजी सरपंच राजाभाऊ गावंड हे उपस्थित आहेत, आमदार गेले म्हात्रे सर आहेत आणि आपण सर्व शाळेबद्दल असलेली आस्था आणि शाळेकडून पण वेळोवेळी मिळणारं प्रेम या उद्देशानं आम्ही शाळेसाठी गेले अनेक वर्ष मदत करतो। एक सामाजिक बांधिलकी जपतो। त्याच्यामध्ये काय आम्हाला आता असं श्रेय वगैरे देण्याचा विषय नाही आहे। पण 13 नोव्हेंबरला ज्यावेळी आम्ही कार्यक्रम केला तेव्हा आमच्या शाळेचे माजी अध्यक्ष जका पाटील यांनी, किरणजी सुभाष पाटील यांनी ती सूचना मांडली की या आमचे भाऊ आम्हाला यावर्षी नवीन शाळा ज्यावेळी सुरू होईल, नवीन वर्ष सुरू होईल त्यावेळी आम्हाला तुम्ही ड्रेस मटेरियल द्यायचं आहे आणि मी त्यावेळी त्यांना मागणी मंजूर केली आणि सुदैवानं आज आम्ही महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने जरी कार्यक्रम केला तरी आज आम्ही व्यवसायात आहोत। खाली तुम्ही नाव बघितलं सिग्नेचर ॲग्रोटेक कंपनी शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून विचार केला की या शाळेमधील जी शिक्षक मंडळी ज्या गावातली शिकली त्या गावातल्या सगळ्या मंडळींना सरसकट वह्या आणि सार्वजनिक वस्तू आपण मिळाल्या पाहिजे या उद्देशानं हा कार्यक्रम आपण संपन्न केला आणि तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला। मला सांगायला अभिमान वाटतो की 13 नोव्हेंबर रोजी आम्ही फोपेरी विद्यालयाला विद्यालयाचे आपलं एक वेगळं प्रेम आहे। परंतु प्रश्न असा आहे की शिक्षणासाठी आता मीच बघितलं ना की आपण बघतो की आताची पिढी त्यांना बरोबर शिकायचे असते ॲक्च्युली इंग्लिश मिडियम असल्यामुळे लोक चालले भविष्यामध्ये अधिकाधिक प्रयत्न करावा। दारू हा त्यामुळे
आमच्या समाजाला शाप आहे आणि त्या शापातून त्यांना मुक्तता करायची असेल तर तुम्हाला दारूपासून जसं मुक्त तुम्हाला रस्त्यापासून दूर राहावं लागेल तरच तुम्ही या शापातून मुक्तता होईल. मला असं वाटते नवीन विद्यार्थी वर्गाने आपल्या पालकांना सांगावं की तुम्ही आपल्या दारूपासून लांब राहावं आणि अशा प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रम आहेत. शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमाने अन्य तुम्हाला काही सुविधा असेल त्या सुविधा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार विजय मुक्ताराजा आहे सगळे मंडळी या ठिकाणी सगळे शिक्षक वर्ग आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक वर्ग आणि या सर्वांनी धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला. राजाभाऊंना हा कार्यक्रम आहे आमच्या हॉलमध्ये लोक वाटतात कुठे पाहिजे द्या आणि लगेच आपल्याला जागा गेली आणि कार्यक्रम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणात संपन्न केला. थोडा उशीर झाला काही अडचणी आम्ही गाण्यामध्ये गेले होते तुमच्या त्याच्या ते पुरंदर तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे सिंगापूर म्हणून आणि तिथे शेतकरी त्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये सगळ्यात जो महागडा आंबा आहे मिया जाती म्हणून जपानचा हे आंब्याचं उत्पादन तो शेतकरी घेतो आणि त्याचा आम्ही 13% सत्ता घेतलेला आहे राष्ट्रीय शेअर बाजारमध्ये देशातील सगळ्यात मोठा बाजार आहे शेअर बाजार आणि ते भारत सरकारची आणि अर्थ मंत्रालयाच्या अंडरची जागा आहे. तर त्या ठिकाणी आता आम्ही गोव्याची बॉर्डर आहे आणि उत्तर प्रदेश वाचलं आणि मी माझं एक त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की शासनाची जी मदत आहे ती विद्यार्थ्यांना मिळायलाच पाहिजे परंतु ती दुर्दैवाने मिळत नाही. म्हणून आमच्यासारखे जे सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. निस्वार्थीपणा त्याच्यामध्ये तुमच्या निर्णयाची भावना आज आम्ही या संघाच्या माध्यमाने अनेक कार्यक्रम कारण की आमच्याबरोबर सगळ्या माणसाला सगळ्या कार्यक्रमांची म्हणजे एकच आहे की नुसतं एक आपण शेतकऱ्याला मदत करतो कारण शेतकऱ्याची परिस्थिती आजची काय परिस्थिती आहे आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 ते 9 लोक रोज आत्महत्या करतात. कोकणामध्ये करत नाही. खऱ्या अर्थानं कोकणात ते चांगले आहे. कोकणाबद्दल मला अभिमान आहे की कोकणामध्ये कार्यकर्ता आहे. सिंधुदुर्गचा विचार